नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, इयत्ता 4थी स्कॉलरशिप तसेच 5वी स्कॉलरशिप, मंथन, ATS अशा परीक्षेसाठी उपयुक्त असणारा आजचा व्हिडिओ असणार आहे. परीक्षा खूप जवळ आलेली आहे. 4थी स्कॉलरशिपची परीक्षा एप्रिल महिन्यात आहे, परंतु 5वी स्कॉलरशिपची परीक्षा ही आपली फेब्रुवारी महिन्यात आहे, 22 फेब्रुवारीला. आपल्याला आता 5वीसाठी कमी वेळ उरलेला आहे, 4थीसाठी वेळ अजून आहे, परंतु जास्तीत जास्त आपल्याला सराव करणे खूप गरजेचं आहे. त्यामुळे प्रश्नपत्रिकेचा सराव हा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. आपण काही प्रमाणात लाईव्ह क्लास घेतले होते, परंतु त्या लाईव्ह क्लासमध्ये तुमचा शाळेचा टाईम आणि आपला वेळ ॲडजस्ट होत नसल्यामुळे आपण लाईव्ह क्लास थांबवले आहेत. आणि लाईव्ह क्लासमध्ये जर ज्याला इच्छा असेल त्याने कमेंट बॉक्समध्ये हाय करा, जर तुम्हाला लाईव्ह क्लास घेण्याची इच्छा असेल तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. 5वी स्कॉलरशिप आणि 4थी स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थितरित्या हा व्हिडिओ बघायचा आहे, कारण कशा प्रकारचे प्रश्न येतात हे या व्हिडिओमध्ये दाखवले जाणार आहेत. आजपासून तुम्हाला प्रश्नपत्रिकेचा डेली सराव घेतला जाईल. रोज तुम्हाला मराठी गणित, इंग्रजी बुद्धिमत्ता या घटकापैकी कोणत्या ना कोणत्या एका घटकाचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केला जाईल. आज आपण पाहणार आहोत मराठीचे 25 प्रश्न स्कॉलरशिपसाठी, आणि अशाच प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये येतात. तर माझ्याकडे एक अक्षरगंगाचं पुस्तक आहे, त्या पुस्तकातील मी प्रश्नपत्रिकेचा सराव घेत आहे. आणि खरं सांगायचं म्हणजे अशाच प्रकारच्या पुस्तकांचा प्रश्नपत्रिकेचा सराव तर तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात केला तर तुम्हाला इयत्ता 4थी स्कॉलरशिपला आणि 5वी स्कॉलरशिपला काही अडचण येणार नाही. अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला 4थी स्कॉलरशिपला नक्की पडतात. 4थीच्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थितरित्या लक्ष द्यायचं आहे. 5वी स्कॉलरशिपला 4थीचा अनुभव असेल मंथन ATSचा, तरीसुद्धा 5वीच्या स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा हा व्हिडिओ पूर्णपणे बघायचा आहे. आणि जास्तीत जास्त प्रश्नाचा तुम्ही जेवढा सराव करचाल, शब्दसंपत्तीवर जेवढा भर देचाल, गणिताचा जेवढा सराव होईल तितका तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे. तर बघा, आज आपण पाहणार आहोत 4थी स्कॉलरशिपसाठी महत्त्वाचा आणि 5वी स्कॉलरशिपसाठी महत्त्वाचे असणारे मराठीचे 25 प्रश्न. मित्रांनो, अशा प्रकारचे उतारे येतात, अशाच प्रकारचे प्रश्न येतात, त्यामुळे तुम्हाला शब्दसंपत्तीवर भर आणि पुस्तकाचा वापर करायचा आहे. पुस्तक जास्त प्रमाणात सोडून घ्यायचं आहे. तर चला करूया सुरुवात पहिल्या प्रश्नाला. म्हणजेच पहिला प्रश्न कशावरती आधारित आहे? उतार्यावर आधारित आहे. आणि उतारा आपल्याला प्रथम वाचून घ्यायचा आहे. बघा, आता पुस्तकांचे पुष्कळ प्रकार असतात. काही पुस्तके अल्पायुषी तर काही दीर्घायुषी असतात. उतारा वाचताना व्यवस्थित वाचायचा आहे. महत्त्वाच्या शब्दाला अंडरलाईन करायची आहे. बघा, पुस्तकाचे पुष्कळ प्रकार असतात. काही पुस्तके अल्पायुषी तर काही दीर्घायुषी असतात. त्यांचे आयुष्य त्यांच्यामधील विचारावर अवलंबून असते. विचार जितके स्थायी तितके स्थायी, तितकी पुस्तके स्थायी. वर्तमानपत्रांचे आयुष्य एक दिवस सकाळी उत्साहाने व आतुरतेने आपण वाचतो, पण त्यांचे पारायण करतो असे कोणी म्हणेल तर योग्य होणार नाही. मासिकांचे आयुष्य 1 महिना, परंतु काही पुस्तके सदा सर्व काळ बहुमोल असून तप्त मनाला समाधान देतात. भगवद्गीता, बायबल, कुराण, वेद वगैरे हे या प्रतीचे ग्रंथ होते. बघा मित्रांनो, आपण उतारा पूर्णपणे वाचून घेतलेला आहे. जर तुम्हाला खालचे प्रश्न सोडवायचे असेल तर उतारा मी पूर्णपणे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे. आता त्या आधारे तुम्ही प्रश्न सोडवा. बघा, आता पुस्तकांचे आयुष्य कशावर अवलंबून असते? आता पुस्तकांचे आयुष्य कशावर अवलंबून असते? आता माझ्या मुलांनी हे उतारे पूर्णपणे सोडवलेत आणि त्याच्यामध्ये अंडरलाईन केलेले आहेत आणि प्रश्नपत्रिका चेक केलेल्या आहेत. त्यामुळे काय झालेलं आहे, माझ्या या पुस्तकामध्ये तुम्हाला खुणा दिसतील, परंतु ह्या खुणा पेनाने केल्यामुळे मला त्या खोडता येत नाहीत. त्यामुळे तुम्ही हे कॉपीराईट किंवा काही समजू नका. आता बघा, पुस्तकांचे आयुष्य कशावर अवलंबून असते? तर बघा, उतारामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की महत्त्वाच्या शब्दाला अंडरलाईन करायचे आहे. आता ह्यामध्ये केलेलीच होती ऑलरेडी, त्यामुळे मी केलं नाही. त्यांचे आयुष्य त्यांच्यामधील विचारावर अवलंबून असते. म्हणजे बघा, कशाचे आहे? पुस्तकांचे पुष्कळ प्रकार असतात. काही पुस्तके अल्पायुषी तर काही दीर्घायुषी असतात. त्यांचे आयुष्य कशावर अवलंबून असते? विचारावर अवलंबून असते. तर विचारावर अवलंबून पर्यायामध्ये आहे का ते पर्याय शोधायचा आहे. पुस्तकांच्या छपाईवर, पुस्तकांच्या बांधणीवर, पुस्तकातील विचारांवर आणि पुस्तकांच्या पानावर. आपण काय पाहिलं? पुस्तकांच्या विचारावर. मग कुठला पर्याय येणार आपला? 3 नंबरचा पर्याय येणार आहे पुस्तकातील विचारावर. बघा,
हे प्रश्न तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यानंतर बघा पुढचा आहे, सदा सर्व काळ बहुमोल असणारे पुस्तक कोणते. आता बघा, सदा सर्व काळ बहुमोल असणारे पुस्तक कोणते. आता सदा सर्व काळ, मग काय करायचं आपल्याला, परत उत्तर वाचायचं आहे ना. मग त्यासाठी तुम्हाला वेळ वाचवण्यासाठी तुम्हाला अंडरलाईन करणे गरजेचं होतं. तरीसुद्धा आपण काय करूया, परत एकदा निम्यापासून वाचूया, कारण की निम्यापर्यंत आपला प्रश्न संपलेला होता. बघू आता, परंतु काही पुस्तके सदा सर्व काळ बहुमोल असून तप्त मनाला समाधान देतात. बघा, परंतु काही पुस्तके सदा सर्व काळ बहुमोल असून तप्त मनाला समाधान देतात. कोणकोणती पुस्तके देतात, भगवद्गीता, बायबल, कुराण, वेद. आता बघा, बायबल, भगवद्गीता, कुराण आणि वेद यापैकी कुठल्या पर्यायामध्ये उत्तर आहे का आपल्याला बघायचं आहे. आहे का वर्तमानपत्र, नाही. बायबल आहे का, हो आहे बायबल. मासिक, नाही. त्रैमासिक, नाही. तर उत्तर क्रमांक आपला काय येणार आहे, 2 नंबरचे येणार आहे बायबल. म्हणजे उत्तर काय असणार आहे, बायबल. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे, खालील कविता वाचून त्या खालील प्रश्नाची उत्तरे पर्यायामधून निवडायची. बघा, कविता वाचायची, आपण उत्तरावरती किती प्रश्न पाहिलेत, 2 प्रश्न पाहिलेत. आता कवितेवरती आपण किती प्रश्न येतात ते पाहूया. खालील कविता वाचून त्या खालील प्रश्नाची उत्तरे पर्यायामधून शोधायची. बालपणीचा काळ सुखाचा, अंडरलाईन केलेले आहे. गेला खेड्यामध्ये, गेला खेड्यामध्ये. हिरवा सुंदर डोंगर माता अजून तेथे नांदे, हिरवा सुंदर डोंगर माता अजून तेथे नांदे. ओढ्याकाठी रमले मन आईच्या संगे, ओढ्याकाठी रमले मन आईच्या संगे. तिचा जिव्हाळा रांगत रांगत पुन्हा मला सांगे. ती केळीची बाग आणि तो गोड उसाचा मळा. दूर राहिले बालमित्र ते अजून लावती लळा. बघा काय काय सांगितलंय. आता एका बालपणीचं सांगितलेलं आहे, आईविषयी सांगितलेलं आहे, तिच्या आईच्या ओढीविषयी सांगितलेलं आहे. तर आता महत्त्वाच्या शब्दाला तरी त्या अंडरलाईन केलेलं आहे, तुम्ही सुद्धा करू शकता, तुम्ही समजून घेऊ शकता. कवीला अजूनही कोणी लळा लावलेला आहे. आता बघा, कोणी लावला रे लळा, आई तर लावते लळा बरोबर आहे, पण अजून कोणी लावलेला आहे सांगितले. मग कुठं लावले, बालपणीचा काळ सुखाचा गेला खेड्यामध्ये. हिरवा सुंदर डोकर माता अजून तिथे नांदे. ओढ्याकाठी रमले मन आईच्या संगे. तिचा जिव्हाळा रांगत रांगत पुन्हा मला सांगे. ती केळीची बाग आणि तो गोड उसाचा मळा. दूर राहिले बालमित्र ते अजूनही लाविते लळा. बघा आता काय सांगितले, दूर राहिले ते बालमित्र अजूनही लाविते लळा. म्हणजे दूर राहिलेले जे बालमित्र आहेत ना, त्यांनी अजून कवित्रीला लळा लावलेला आहे. म्हणजे काय केले, कवीला कोणी लळा लावलेला आहे, आपल्याला बालमित्रांनी लावलेला आहे. मग बालमित्र पर्यायामध्ये आहे का बघायचं आहे. पहिला पर्याय आहे बालपण, दुसरा आहे आई, तिसरा आहे ऊसाचा मळा आणि चौथा आहे बालमित्र. तर उत्तर क्रमांक आपलं काय येणार आहे, 4 येणार आहे बालमित्र. त्यानंतर बघा, कवीचा बालपणीचा काळ कोठे गेला आहे. आता कवीचा बालपणीचा काळ कोठे गेलाय, पहिल्याच वाक्यात उत्तर आहे बालपणीचा काळ सुखाचा गेला खेड्यामध्ये. कुठे गेलाय, खेड्यामध्ये. बघा पर्यायामध्ये आहे का, खेड्यात 1 नंबर बरोबर आहे, 2 नंबर केळीच्या बागेत आहे, 3 नंबर ओढ्याकाठी आहे, 4 नंबर ऊसाच्या मळ्यात आहे. मग उत्तर क्रमांक आपलं काय येणार आहे, 1 नंबरचं येणार आहे खेड्यात. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, खालील क्रियापदामधून वर्तमान काळी क्रियापद निवडा. आता वर्तमान काळी क्रियापद निवडायचं. खालील क्रियापद, वर्तमान काळी म्हणजे काय रे, वर्तमान काळी म्हणजे काय, जो चालू काळ असतो त्याला काय आपण म्हणतो, वर्तमान काळ असतं. आता बघा, काढते, काढते म्हणजे काय, मी चित्र काढते, मी चित्र काढते म्हणजे मी काढते चित्र, म्हणजे हे काय झालं, वर्तमान काळ झाला. नंतर मी चित्र काढले, काढले, काढले म्हणजे काय, भूतकाळ झाला. मी चित्र काढेल, काढेल म्हणजे काय, काढेल म्हणजे काय, भविष्यकाळ झाला. मी चित्र काढत होती, होती म्हणजे सुद्धा काय झाला, भविष्यकाळ, भूतकाळ झाला. म्हणजे उत्तर क्रमांक काय येणार आहे आपलं, 1 नंबरचं येणार आहे. मी चित्र काढते, काय केले, वर्तमान काळी क्रियापद विचारलेलं आहे. म्हणजे उत्तर क्रमांक आपलं काय येणार आहे, 1 नंबरचं येणार आहे. आता इथे मुक्काम करा, अण्णांनी मला आग्रह केला, या वाक्यात कोणते विरामचिन्ह आले नाही. आता येथे मुक्काम करा, अण्णांनी मला आग्रह केला, या वाक्यात कोणते विरामचिन्ह आले नाही. कोणते विरामचिन्ह आले नाही हा प्रश्न विचारलेला आहे. शेवटच्या शब्दाला अंडरलाईन करायचे आहे. शेवटचा शब्द खूप खूप महत्त्वाचा असतो. प्रश्न वाचताना नवीन विद्यार्थ्याने म्हणजे 34 स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्याने व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. नाही, आहे, होय, इथं शेवटी जो शब्द असतो त्या शब्दावरती खूप प्रश्नाचे उत्तरे अवलंबून असतात. आता बघा, इथे नाही विचारलेले, काही वेळेस आपल्याला काय विचारतात आहे. आता आहे विचारल्यानंतर आपण काय करतो, एकेरी अवतरचिन्ह आहे बघा, हे एकेरी अवतरचिन्ह आहे. म्हणजे उत्तर काय देऊन येतो, लगेच पर्याय क्रमांक 1 मध्ये असले की लगेच उत्तर क्रमांक 1 देतो आणि लगेच घरी सुटतो, बरोबर की नाही. मग त्यासाठी काय करायचं आपल्याला, हे नाही किंवा आहे हे शब्द प्रश्न पूर्ण वाचायचा आहे.
आता बघा, आता इथे मुक्काम करा. मुक्काम करा इथं काय आहे बघा, अर्ध एकेरी अवतरचिन्ह आहे, बरोबर की नाही. इथे इथून सुरू होतं, इथं संपतं. त्यानंतर इथं काय आहे रे, उद्गारवाचक चिन्ह आहे, बरोबर का. इथे काय आहे, उद्गारवाचक चिन्ह आहे. त्यानंतर बघा इथे काय आहे, पूर्णविराम आहे. म्हणजे कोणतं आलंय, एकेरी अवतरचिन्ह आलंय, उद्गारवाचक चिन्ह आलंय आणि पूर्णविराम आलंय. मग नाही काय, इथे एकेरी अवतरचिन्ह आहे, उद्गारवाचक चिन्ह आहे, स्वल्पविराम नाही बघा, स्वल्पविराम नाही. म्हणजे पर्याय क्रमांक आपला 3 येणार आहे. पूर्णविराम सुद्धा आहे, म्हणजे पर्याय क्रमांकाचं उत्तर किती असणार आहे, 3 नंबरचं असणार आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, संवाद आहे. परीक्षेमध्ये बघा उतारा, कविता आणि संवाद ह्या 3 घटकावरती आपल्या हातचे मार्क असतात, त्यामुळे तिथे घालवायची नाहीत मार्क. बघा आता, खालील संवाद वाचून त्या खालील प्रश्नाची उत्तरे पर्यायामधून शोधायची. शंकर अशा अवेळी कसा. कोणीतरी म्हटलं आहे की शंकर अवेळी तू कसा आलास. अब्दुल म्हणतोय, मला आसरा हवाय, मी तुरुंग फोडून आलोय. शंकर अशा वेळीस कसा, तर अब्दुल काय, मला आसरा हवाय. म्हणजे शंकर अब्दुलला म्हणतोय की मला आसरा हवाय, मी तुरुंग फोडून आलोय. अरे काही काळजी करू नकोस, या अब्दुलांच्या घरात तुझ्या विश्वासघात होणार नाही. म्हणजे कुणामध्ये संवाद झालाय, अब्दुल आणि शंकरमध्ये संवाद झालाय, समजून घ्यायचं आहे लगेच. बघा, अब्दुल काय म्हणतो, शंकर तू यावेळेस कसं काय आला. अब्दुल काय म्हणतो, शंकर काय म्हणतो मग अब्दुलला की मला आसरा हवाय, मी तुरुंग फोडून आलोय. अरे काही काळजी करू नकोस, या अब्दुलांच्या घरात तुझ्या विश्वासघात होणार नाही, म्हणूनच मी तुझ्याकडे यायचं धाडस केलं. पोलीस माझ्या शोधात असतील. असू देत, या घरात दुसरं कोणी आहे याचा पत्ताही लागणार नाही कोणाला. पण भाभी, तिला मी सांगेन, निर्धास्त राहा. ठीक आहे. जैनब आपल्याकडे जो पाहुणा आला आहे, माहीत आहे का तो कोण आहे. आता जैनब इथे एक बघा, जैनब आलं की नाही. जैनब कोण असणार आहे मग, अब्दुलची बायको. जैनब कोण असणार आहे, अब्दुलची बायको. कोण आहेत ते आहेत एक क्रांतिकारक. म्हणजे किती जण संवाद झालेला आहे रे, संवाद किती जण झालेला आहे बघा. संवाद, जैनब आपल्याकडे जो कोण पाहुणा आला आहे तो कोण आहे. जैनब आपल्याकडे जो पाहुणा आला आहे, माहीत आहे का तो कोण आहे. कोण आहे ते एक आहे क्रांतिकारक. किती आलेत मग, शंकर, अब्दुल आणि जैनब किती आलेत आपल्याकडे, 3 आलेले आहेत. म्हणजे उत्तर क्रमांक काय असणार आहे, 1 नंबरचा असणार आहे. 3 नंबर आपलं उत्तर, 3 नंबरचा. 3 किती जण झालेला आहे, 3 जण संवाद झालेला आहे. आणि उत्तर किती आहे आपलं, 1 नंबरचा पर्याय क्रमांक येणार आहे. 3 नंबरचं उत्तर आपलं काय असणार आहे, बरोबर असणार आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया. वरील संवाद कोठे घडला. आता कोठे घडला असेल रे, कोठे घडला असेल, कुठे वाटते तुम्हाला संवाद कोठे घडला असेल. तर अब्दुलच्या घरी. शंकर हा जेलमधून सुटून अब्दुलच्या घरी आश्रयासाठी आला होता, म्हणजे अब्दुलच्या घरी असणार आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं बरोबर असणार आहे. शंकर आहे का, शंकरच आलेला आहे, शंकरच अब्दुलच्या घरी आलेला आहे. म्हणजे कुठे संवाद घडलेला आहे, अब्दुलच्या घरी घडलेला आहे. म्हणजे उत्तर क्रमांक आपला काय येणार आहे, 2 नंबरचं येणार आहे. त्यानंतर बघा, वरील संवादात क्रांतिकारक असणाऱ्या व्यक्तीचे नाव काय आहे. कोण आहे रे क्रांतिकारक, कोण जेलमधून सुटून आलेलं होतं. तर बघा, वरील संवाद अब्दुल होता का, नाही. जैनब होतं का, नाही. अब्दुलची बायको जैनब होती. मग शंकर होता का रे, हो शंकर होता. आणि चंद्रशेखर तर संवादामध्ये नव्हता. म्हणजे पर्याय क्रमांक आपलं काय असणार आहे, 3 असणार आहे. 3 नंबरचा उत्तर आपलं काय असणार आहे, बरोबर असणार. त्यानंतर बघा, विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी पर्यायामधून शोधायची. चुकीची जोडी पर्यायामधून शोधायची. तुम्हाला ह्या छोट्या छोट्या गोष्टी यायला हव्यात. राजा राणी, चुकीची जोडी, राजा राणी, बरोबर आहे का. विरुद्धार्थी शब्दाची जोडी राजा राणी, बरोबर आहे. प्रकाश उजेड, प्रकाश आणि उजेड समानार्थी जोडी आहे. म्हणजे 2 नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे, चुकीचा असणार आहे. आशीर्वाद शाप, आशीर्वाद शाप सुद्धा विरुद्धार्थी शब्दाची जोडी आहे. उलट सुलट सुद्धा विरुद्धार्थी शब्दाची जोडी आहे. म्हणजे उत्तर क्रमांक काय येणार आहे आपलं, 2 नंबर येणार आहे, प्रकाश उजेड. त्यानंतर बघा काय दिलेलं आहे आपल्याला, एक जाहिरात दिलेली आहे, विट्यात नेत्र तपासणी शिबिर. आता विटा हे काय झालं, गाव झालं असणार आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त विटा येथे मोफत नेत्र निदान व उपचार शिबिर घेण्यात आले. या शिबिराचा गरजू रुग्णाने लाभ घेतला. 90 रुग्णांची तपासणी करून उपचार करण्यात आले. तर 9 रुग्णांचे राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत शस्त्रक्रियेचे नियोजन करण्यात आले. बघा, प्रजासत्ताक दिनानिमित्त विटा येथे काय केले, मोफत नेत्र निदान व उपचार शिबिर घेण्यात आले आहे. आता ही बातमी कशा संदर्भात आहे रे, कशा संबंधात आहे बघा. रोग तपासणी आहे का, डोळेदान,
प्रजासत्ताक दिन आणि डोळे तपासणी. नेत्र म्हणजे काय? नेत्र म्हणजे काय? नेत्र म्हणजे डोळे, म्हणजे डोळे तपासणी या कारणासाठी ही तपासणी शिबिर आहे, डोळे तपासणीसाठी. म्हणजे उत्तर क्रमांक काय येणार आहे आपलं? 4 नंबरचं येणार आहे. त्यानंतर बघा नेत्र तपासणी शिबिर केव्हा होते? आता केव्हा होते तारीख बघायची आपल्याला. प्रजासत्ताक दिनानिमित्त, म्हणजे प्रजासत्ताक दिन कधी असतो? 26 जानेवारी. ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असायला हवेत. प्रजासत्ताक दिन कधी असतो? 26 जानेवारीला असतो. तुम्हाला डायरेक्टली 26 जानेवारी इथे बघा तारीख दिलेली नाही, तुम्हाला काय विचारले? प्रजासत्ताक दिन विचारलेला आहे. त्यामुळे जे तुमचे राष्ट्रीय सण आहेत वर्षातले, त्या घटकावरती आपण एक व्हिडिओ बनवूया. राष्ट्रीय सण जे तुमचे आहेत म्हणजे वर्षातील जानेवारी ते डिसेंबरमधील जे राष्ट्रीय सण आहेत ना, त्या घटकावरती आपण व्हिडिओ बनवूया. आणि ते सण आहेत ते तुमचे पाठ असणे गरजेचं आहे. त्याच्यावरती तुम्हाला हमखास परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. बघा मराठीमध्ये तर विचारला जातो, परंतु बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला जातो. बघा आता नेत्र तपासणी शिबिर केव्हा आहे? मग 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे, 16 जानेवारी. 26 जानेवारीला आहे. प्रजासत्ताक दिन कधी आहे? 26 जानेवारीला. स्वातंत्र्य दिन कधी असतो? 15 ऑगस्टला असतो. 1 मेला काय असतं? महाराष्ट्र दिन असतं. हे लक्षात ठेवायला पाहिजे. त्यानंतर बघा उत्तर किती आपलं? 2 नंबरचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. कागद डॅश डॅश रिकाम्या जागी खालीलपैकी कोणता शब्द लिहिल्यास जोड शब्द पूर्ण होईल? कुठला होईल? कागद कोरा होईल का? कोरा कागद होतो. कागद कोरा होईल का? नाही. कागद पेन नाही होणार. कागदपत्र आपण काय म्हणतो? काय आपले कागदपत्र कुठे ठेवलेत काय माहिती. आपले पप्पा मम्मी विचारतात की नाही कागदपत्रे कुठे ठेवले जातात, कुठे आहेत माझी कागदपत्रे, किंवा तुमचे जे रिझल्ट असतात ते रिझल्ट तुम्ही कुठे ठेवता, त्यांना आपण काय म्हणतो? कागदपत्र म्हणतो. म्हणजे उत्तर क्रमांक काय येणार आहे आपला? 3 नंबरचं येणार आहे कागदपत्र. जोड शब्दसुद्धा पाठ असणे गरजेचं आहे. पाऊस पडण्याआधी शेतात दाणे पेरण्याची क्रिया या शब्दसमूहासाठी एक शब्द कोणता? पाऊस पडण्याआधी शेतात दाणे पेरण्याची क्रिया या शब्दसमूहासाठी एक शब्द कोणता? पाऊस पडण्याआधी शेतात काय पेरतो रे? दाणे पेरण्याची क्रिया, त्याला काय म्हणतो आपण? पेरणी, लागण, कोळपणी, धूळ पेरणी. तर बघा मित्रांनो, पाऊस पडण्याआधी शेतकरीची मुलं आहेत ना, त्यांना नक्की माहीत असते त्याला काय म्हणतो आपण? धूळ पेरणी असं म्हणतो. पाऊस पडण्याआधी शेतात दाणे पेरण्याची जी क्रिया असते ना, त्याला आपण काय म्हणतो? धूळ पेरणी म्हणतो. आता पुढचा प्रश्न बघा. कळफलक काय? कळफलक बरोबर का? कळफलक या मराठी शब्दासाठी कोणता शब्द इंग्रजीत वापरतात? कळफलक. आता बघा हे इंग्रजी शब्द आणि मराठी शब्द जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल ना, तर कमेंट बॉक्समध्ये सांगा इंग्रजी शब्दाला मराठीमध्ये काय म्हणतात, किंवा मराठी शब्दाचे इंग्रजीमधनं अर्थ. कळफलक हा मराठी शब्द आहे, त्याला आपण इंग्रजी शब्द काय म्हणतो? जालक, कीबोर्ड, माऊस आणि इंटरनेट. या घटकावरती सुद्धा हमखास प्रश्न विचारला जातो. उत्तर क्रमांक आपला काय असणार आहे? कीबोर्ड असणार आहे. आणि स्कॉलरशिप परीक्षा ही सोपी समजू नका, कारण की परीक्षेमध्ये अवघड प्रश्न येतात, भरपूर प्रमाणात अवघड प्रश्न येतात. फक्त तुमची शब्दसंपत्तीवरती भर असणे मराठीसाठी खूप गरजेचं आहे. कीबोर्ड महत्त्वाचं आहे आपल्याला. कळफलकला काय म्हणतात? कीबोर्ड. छावा कोणाचा असतो? बघा छावा कोणाचा असतो याच्यासाठी सुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ असतात, नक्की बघा. ज्यांना कोणा हे व्हिडिओ अजून हवे असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण की मराठीच्या प्रत्येक घटकावरती आपण व्हिडिओ बनवणार आहोत. छावा कोणाचा असतो रे? मग छावा असतो कोणाचा? वाघाचा असतो का? वाघाचा बछडा असतो. सिंहाचा असतो छावा, सिंहाचा असतो छावा. हरणाचा नसतो, माणसाचा नसतो. म्हणजे उत्तर काय का इथं छावा कोणाचा असतो? सिंहाचा असतो. त्यानंतर बघा ल ग य गा गो. ल ग य गा गो या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाचे पहिले अक्षर कोणते? आता काय शब्द तयार होतो रे? जर तुम्हाला शब्द तयार करायला अडचणीत असेल ना, तर प्रत्येक शब्दांना शब्द लावून बघायचा. आता तुम्हाला ल वरनंतर शब्द तयार होतो का? नाही होऊ शकत. मग आता ग घेऊया. ग य ल नाही होत. गाय गाय होतो. गाय तयार होतो शब्द बघा. मग नुसता गाय होऊन चालते का? गाय ते गो गो ल ग होतं का? नाही. गो ग ल गोगल गाय शब्द तयार होतो. आणि शब्दाचे पहिले अक्षर म्हणलं तर काय येणार आहे? गो येणार आहे. म्हणजे उत्तर क्रमांक आपलं काय असणार आहे? 4 नंबरचं असणार आहे. काही प्रश्न सोपे आहेत, 4थीच्या विद्यार्थ्यांसाठी थोडे अवघड वाटतील, परंतु 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी सोपे आहेत. त्यामुळे तुम्ही डेली अभ्यास करा. बघा आता खालील शब्द वर्णानुक्रम लावल्यास 3ऱ्या क्रमांकावर येणारा शब्द कोणता असेल? खालील शब्द वर्णानुक्रम लावल्यास 3ऱ्या क्रमांकावर येणारा शब्द कोणता? आता वर्णानुक्रम म्हणजे काय लावायचं आपल्याला? अल्फाबेट म्हणजेच मूळाक्षराप्रमाणे लावायचं आहे, बरोबर का?
काय येतं पहिल्यांदा? ओ येतं का? अ येतं का? काय येतं पहिल्यांदा? तिसऱ्या क्रमांकावर आपल्याला शब्द विचारलेला आहे. तिसऱ्या क्रमांकावर शब्द विचारलेला आहे. मग तिसऱ्या क्रमांकाचा शब्द कसा शोधायचा आपल्याला? कोणता शोधणार? आता ओ आहे इथं बघा. कुठे असतं? शेवटी असतं. इथं पण शेवटी असतंय. पहिल्यांदा काय येणार आहे? तिसऱ्या क्रमांकावरचा शब्द शोधायचा आहे. पहिल्यांदा काय येणार आहे? क येणार. क नंतर काय येणार? नाही सॉरी, ओढा. ओढा हा एक नंबरला येणार आहे. कारण की अला काना एक मात्रा नंतर आपल्याला वर अनुस्वार येतो. त्यामुळे ओढा पहिला येणार आहे. ओढा झाल्यानंतर कुठला येणार आहे? दुसरा अंक येणार आहे. कारण की वर अनुस्वार आहे आणि क त्यानंतर आलेला आहे, म्हणजे कचं दुसरा येणार आहे. आणि तिसऱ्या क्रमांकावर कुठलं येतं आहे? तिसऱ्या क्रमांकावर कुठलं येतं आहे? खालील शब्द वर्णानुक्रम लावल्यास तिसऱ्या क्रमांकावर येणारा शब्द कोणता? तर इथे अंग यायला पाहिजे होतं बरं का. अंबर अंक, ओढा. तर अंग येईल बघा. अंग. क ख ग घ. क ख ग 3 नंबरला काय येईल? अंक येईल. त्यानंतर बघा चौथा, अनेकवचनी शब्द पर्यायामधून निवडायचे. अनेकवचनी शब्द पर्यायामधून निवडायचे आहेत. काय आहे? बेडी, केळी, हत्ती, जंगल. बेडी, केळी, हत्ती आणि जंगल. अनेकवचन शब्द पर्यायामधून निवडायचे आहे. एक बेडी अनेक बेड्या, एक केळी अनेक केळीच येतं. केळ्या येतं का? नाही येत. म्हणजे 2 नंबरचं उत्तर बरोबर आहे. एक हत्ती अनेक अनेकवचनी शब्द निवडायचे. हत्ती. एक केळी अनेक केळीच, म्हणजे 2 नंबरचा आपला पर्याय येणार आहे. त्यानंतर बघा हत्तीचं काय येतं? एक हत्ती अनेक हत्ती येतं बरं का. बरं तरी पण बघूया, आपण पाहूया. खालील दिलेल्या वाक्याच्या रिकाम्या जागी योग्य वाक्यप्रचार निवडा. छोट्याशा सूरजला सायकल चालवताना पाहून सर्वांना डॅश डॅश झाले. बघा, छोट्याशा सूरजला सायकल चालवताना पाहून सर्वांना डॅश डॅश झाले. आता काय झालं असेल रे? गहीवरून आले का? गहीवरून आलो म्हणजे काय? रडू येणे. आता बघा, सूरजनं सायकल चालवली. आता तुम्ही सायकल चालवली, तुमच्या आईवडिलांना काय गहीवरून येणार का? नाही येणार. मन दाटून आले. मन दाटून येणार का? नाही. आनंदा झाला. आनंद होऊ शकतो. अचंबा वाटली. सर्वांना काय वाटले? अचंबा म्हणजे आश्चर्य वाटलं. छोट्याशा सूरजला सायकल चालवताना पाहून अचंबा वाटली म्हणजे आश्चर्य वाटलं सर्वांना. 4 नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे? बरोबर असणार आहे. आता बघा, सोबतच्या आकृतीत एक म्हण लपलेली आहे, ती शोधून तिचा पर्यायामधून उत्तर निवडा. बघा मित्रांनो, मी तुम्हाला पाठीमाग सांगितलं होतं की म्हणीचं जर तुम्ही व्हिडिओ पाहिला, मला वाटतं म्हणीचा जर तुम्ही व्हिडिओ केला किंवा म्हणी पाठ केले तर नुसते म्हणी तुमच्यासाठी येत नाहीत, परंतु त्या म्हणीचा अर्थ दिला जातो आणि त्या अर्थानुसार तुम्हाला म्हणी निवडायचा असतो. प्रत्येक वेळेस पर्यायामध्ये बघा तुम्हाला प्रश्न, आता तो एक काळ होता की म्हणी विचारायचे. मग आपण काय पाठ करायचो? अति तिथे माती, गाढवाचे घर, गाढवाला गुळाची चौकाय, गर्वाचे घर. आपण गर्वाचे घर पाठ करायचो. पुढचं एखाद्याला विचारायला लावायचो असे पाठांतर, अशा प्रकारचे पाठांतर करायचो. परंतु आत्ता जो ट्रेंड आहे तो की स्कॉलरशिप परीक्षेत पाचवीच्या किंवा नवोदयच्या किंवा 4थीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेत असे विचारले प्रश्न जातात की अर्थ विचारला जातो आणि त्यानुसार म्हणी ठरवायचे असतात. त्यामुळे तुम्हाला अर्थसुद्धा लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. आता बघा काय सांगितलं आहे, सोबतच्या आकृती एक म्हण लपलेली आहे, ते शोधून तिचं काय करायचं? आपल्याला अर्थ पर्यायामधून शोधून निवडायचं आहे. काय आहे रे? बघा, ला र चा मा हा श न्या शब्द. आता शन्या म्हणजे काय रे? शन्याचं काय होतं आपलं? शहाण्या सुद्धा होऊ शकतं. शहाण्या शब्द होऊ शकतं. बघा, शब्दाला शहाण्याला शब्दाचा मार ही म्हण तयार होते आपल्या या ह्याच्यामध्ये. आपण सगळं लावून बघितलं तर मग शहाण्याला शब्दाचा मार म्हणजे काय तयार होईल? अर्थ समजच माणसाला थोडीशी समज पुरेशी असते. बघा, शहाण्या माणसाला जर आपण थोडीशी समज दिली तर ती पुरेशी असते, हे अर्थ तयार होऊ शकतो. बघ, तरी पण दुसरा आपण पर्याय शोधूया. श्रेष्ठ माणसाच्या इच्छेपुढे कोणाचे काही चालत नाही. श्रेष्ठ माणसाच्या इच्छेपुढे कोणाचे काही चालते का? नाही चालत. हे होऊ शकतं का? नाही.
शहाण्याला कधी कधी मूर्खाच्या विनवण्या कराव्या लागतात. ते म्हणते आड लहारी गाढवाची पायधरी असते म्हणजे काही असत म्हणी, पण ते होतं का नाही. अति हुशारी कधी कधी अडचणीत आणते. अतिशय हुशारी कधी कधी अडचणीत ही पण होऊ शकत नाही. म्हणजे एक नंबरचा पर्याय काय असणार आहे आपला, बरोबर असणार आहे. समजस माणसाला थोडीशी समज पुरेशी असते. म्हणजे शहाण्याला शब्दाचा मार याचा अर्थ काय होतो, समजस माणसाला थोडीशी समज पुरेशी असते. त्यानंतरचा पुढचा बघूया. तर काय सांगितले, खाली दिलेल्या वाक्याच्या रिकाम्या जागी योग्य क्रियापद भरा. खाली दिलेल्या वाक्याच्या रिकाम्या जागी योग्य क्रियापद भरा. पसरणी हे गाव आमच्या पूर्वजांनी डॅश डॅश. पसरणी हे गाव आमच्या पूर्वजांनी डॅश डॅश. काय असणार आहे उत्तर, उत्तर काय असणार आहे, पसरणी हे गाव आमच्या पूर्वजांनी वसवले, बसवले, वाढवले, निवडले. वसवले असू शकतं का, हो असू शकतं, वसवले असू शकतं. बसवले गाव बसवू शकतो का आपण, नाही. वाढवले गाव वाढवू शकतो का, गावात वाढवू शकतो, पण पूर्वजांनी जर हे केलं असेल तर काय असणार आहे, नाही येणार. निवडले नाही, तर काय येणार आहे, वसवले म्हणजे तयार केले. पसरणी हे गाव आमच्या पूर्वजांनी काय केलेलं आहे, वसवले आहे, म्हणजेच काय केलेलं आहे, स्थापन केलेलं आहे. आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणाला नेताजी या उपाधीने ओळखले जाते. बघा, नेताजी या खालीलपैकी कोणाला नेताजी या उपाधीने ओळखले जाते. कोणाला ओळखले जाते, तर खालीलपैकी कोणाला नेताजी या उपाधीने ओळखले जाते. बाळ गंगाधर टिळक, मोहनदास करमचंद गांधी, सुभाषचंद्र बोस, साने गुरुजी. पाठीमागे एक व्हिडिओ घेतला होता बघा, मी पहिलाच व्हिडिओ लाईव्ह क्लासमध्ये घेतला होता की कोणाला काय म्हटले जाते. पाठीमागे एक मी व्हिडिओ घेतला होता की कोणाला उपमा दिल्या जातात किंवा कोणाला म्हणजे काय म्हटलं जातं. तर आता बघा, बाळ गंगाधर टिळकला काय म्हटलं जातं रे, बाळ गंगाधर टिळकला काय म्हटलं जातं. तुम्हाला हे मी पाठ करायला सांगितलं होतं की बाळ गंगाधर म्हणजे कोणाला उपमा दिल्या जातात, म्हणजे उपाधी दिली जाते, त्यांना कोणत्या नावाने उपाधी दिली जाते. बाळ गंगाधर टिळक यांना काय म्हणतो आपण, बाळ गंगाधर टिळक यांना काय म्हणतो आपण. या गोष्टी तुम्हाला माहिती असणे खूप खूप गरजेचं आहे. माहिती आहेत का तुम्हाला, ठीक आहे, आपण सांगू. बाळ गंगाधर टिळकांना कोणती उपाधी दिली जाते, लोकमान्य टिळक उपाधी दिली जाते. लोकमान्य उपाधी दिली जाते. बाळ गंगाधर टिळक यांना काय उपाधी दिली जाते, लोकमान्य उपाधी दिली जाते. त्यानंतर कोण आहे रे, मोहनदास करमचंद गांधी. मोहनदास करमचंद गांधींना आपण काय म्हणतो, महात्मा म्हणतो किंवा राष्ट्रपिता म्हणतो. लक्षात ठेवायचं आहे, मोहनदास करमचंद गांधीला आपण काय म्हणतो, महात्मा किंवा राष्ट्रपिता म्हणतो. नंतर सुभाषचंद्र बोसला काय म्हणतो आपण, नेताजी म्हणतो. सुभाषचंद्र बोसला नेताजी म्हणतो. आणि साने गुरुजीला काय म्हणतो आपण, साने गुरुजीला काय म्हणतो, मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. साने गुरुजीला तुम्ही काय म्हणता हे तुम्हाला माहिती असायला हवे. त्यामुळे तुम्ही आता मी दोन सांगितले, तुम्ही साने गुरुजीचं नक्की सांगा मला की साने गुरुजीला तुम्ही काय म्हणता. साने गुरुजीला आपण कोणत्या प्रकारची उपमा दिली जाते हे नक्की सांगा. आता काय सांगितलं आपलं, कोण आहे मग, उत्तर आपलं काय असणार आहे, उत्तर काय असणार आहे आपलं, नेताजी. नेताजी कुणाला म्हटलं जाते मग, सुभाषचंद्र बोसला. नेताजी कुणाला म्हटलं जाते, सुभाषचंद्र बोसला. उत्तर क्रमांक काय असणार आहे आपला, 3 नंबरचा. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, खालील शब्द गटातील शुद्ध शब्द कोणता. आता शुद्ध शब्द, अशुद्ध शब्द, प्रत्येक घटकावरती प्रश्न आहेत बघा, प्रत्येक मराठीच्या टॉपिकवरती प्रश्न आहेत. खालील शब्द गटातील शुद्ध शब्द कोणता आहे, पुण्य. पुण्य आहे का, पला दुसरा उकार आहे म्हणजे पुण्य येणार का, नाही येणार. वायू, वायूला सुद्धा इथं पहिला उकार आहे, वायूला दुसरा उकार येतो याला, त्यामुळे हा सुद्धा शब्द येणार नाही. दुर्बीण, दुर्बीण बरोबर लिहिलेला आहे म्हणजे उत्तर क्रमांक आपला काय येणार आहे, 3 येणार आहे. अद्यापी, अद्यापी हा सुद्धा चुकलेला आहे, पीला दुसरी वेलांटी असते. अद्यापी चुकलेला आहे म्हणजे उत्तर क्रमांक काय येणार आहे, 3 येणार आहे. त्यानंतर बघा पुढचं सांगायचं आहे मला, खालील वाक्यातील अधोरेखित शब्द कोणता, खालील वाक्यातील अधोरेखित शब्द कोणता कोणत्या अर्थाने वापरला आहे. राजूच्या घरात बायकांचा नेहमीच वावर असतो. वावर, वावर म्हणजे शेत आहे का रे. राजूच्या घरात बायकांचा नेहमीच वावर असतो. घरात वावर असतो का, शेत असतं घरात, घरामध्ये शेत असतं का, नाही. घरामध्ये शेत असतं का, नाही. त्यानंतर पुढं काय आहे मग, वर्दळ. वर्दळ असते का घरामध्ये, म्हणतो का नाही किती वर्दळ झाली घरामध्ये,
बरोबर आहे. म्हणजे काय 2 नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे, बरोबर असणार आहे. राजूच्या घरात बायकांचा नेहमी काय असतं, गर्दी असते का नेहमीच? नाही, वर्दळ असते, म्हणजे सारखं जाणं येणं असतं. पळापळ पण पर्यायामध्ये येणार नाही. उत्तर क्रमांक आपलं काय येणार आहे, 2 नंबरचं येणार आहे. उत्तर क्रमांक आपलं काय येणार आहे, 2 नंबरचं येणार आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तुमच्या गरजू मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्हाला जर काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये सुद्धा सांगायला विसरू नका. आणि आपल्याला जास्तीत जास्त सराव घ्यावा लागणार आहे. जास्तीत जास्त परीक्षा जवळ आलेली आहे आणि जास्तीत जास्त प्रश्नाचा सराव घेणार आहेत. तर आज मराठीच्या प्रश्नपत्रिकेतला टॉपिक 1 मधला भाग पाहिलेला आहे. आता अशाच प्रकारचे भाग मी तुम्हाला सरावाला घेऊन येणार आहे. त्यामुळे तुम्ही लक्ष देऊन व्यवस्थित ह्या प्रश्नपत्रिकेचा सराव करायचा आहे. तुम्ही घरीसुद्धा सराव करू शकता. वारंवार सराव जर केला तर तुम्हाला यामधील कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे व्हिडिओमध्ये कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.